शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते। त्यामध्ये मलाही 14-15 दिवस मी जेलमध्ये होतो। आमच्या गाडेकरताई असतील ते होत्या, माझ्याबरोबर तो साबी होता, पवन मटाल होता, दीपक दातीर होते, अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते। 15 दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते। आम्हाला तर माहिती पण नाही की कोण आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय, आम्हाला काही कल्पना पण नाही। आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एनसी सुद्धा दाखल नव्हती। ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले। बॉम्बस्फोटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर 92-93 मध्ये अटक झाली असेल ना। मग 2016 मध्ये मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये जर असतील ते, तर त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती, मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो। म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी। तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो। अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तो माहीत नाही। माझे संबंध न होते कधी नाही, यापुढे नाही, यामागेही पण नाही। मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस, त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते, त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे। त्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।